एक संस्था, ते एक युनिव्हर्सिटी. नाही, खूप अडथळे होते. पहिले तर आम्ही मोफत शिक्षणाचा प्रचार करत होतो. त्यामुळे हं, पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये मोफत शिक्षण हा एक वेगळा विषय आहे. हं, त्यामुळे प्रस्थापित शिक्षण संस्थेला हा प्रयोग कदाचित नाविन्यपूर्ण वाटत होता. त्यामुळे सुरुवातीला त्याचा ॲक्सेप्टन्स नव्हता किंवा आपण काहीतरी शिष्यवृत्तीवर शिकू शकतो, हे ग्रामीण भागातल्या मुलांना पण माहीत नाहीये आणि अजूनही नाही. तुम्ही ज्या सगळ्या शिष्यवृत्तींचा उल्लेख केला, तो खरं म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल, की अशा शिष्यवृत्ती असतात आणि सरकारी शिष्यवृत्तीपेक्षा प्रायव्हेट शिष्यवृत्ती पण तेवढ्याच मोठ्या आहेत. त्याचा अभ्यास जर झाला तर त्यांना सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो. तिसरा अडथळा झाला, की आपण जेव्हा असा प्रयोग करतो तो सामाजिक उद्योजकताचा असतो म्हणजे सोशल एंटरप्रेन्योरशिप. एखादा तरुण मुलगा साधारणतः नोकरी करून नोकरीला लागायचं आणि आपलं कुटुंब सांभाळायचं असं त्याच्याकडनं एक अपेक्षा असते. पण ते न करता आपण एक वेगळा सामाजिक उद्योजकतेचा प्रयोग करायचा. त्यासाठी मला सी-एस-आर लॉचा पण खूप फायदा झाला. हं, तो हं. 2014ला सी-एस-आरचा कायदा आला मास्टरेट केलं तुम्ही हां, आता. त्याच्यात आणि त्याच्यातनं असा फायदा झाला, की कंपनींना त्यांचा 2% नफा सामाजिक उपयोगासाठी द्यायचा होता हं, आणि त्यात आमची संस्था पुढे आली कारण आधीपासून आपण काम करत होतो. हं, हं. तर तो अडथळा दूर झाला म्हणजे सामाजिक परिवर्तन करण्यासाठी जी आर्थिक मदत लागते, ती कदाचित सी-एस-आरच्या कायद्यामुळे आम्हाला खूप लवकर त्याची मदत झाली.